सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। नसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना उमलली कलवी भावना उमलली कलवी भावना अघटित गेले अवचित होऊन विसरून गेले मी माझेपण अघटित गेले अवचित होऊन विसरून गेले मी माझेपण रेशीम धागे गुंतविणाऱ्या प्रीतीच्या या खुणा उमलली कलवी भावना उमलली कलवी भावना वसुंधरेच्या कणाकणातून आकाशाच्या अणुरेणूतून वसुंधरेच्या कणाकणातून आकाशाच्या अणुरेणूतून एक आगळी रसरसलेली प्रकटे नवचेतना उमलली कलवी भावना उमलली कलवी भावना हात सावे असेच हाती हात सावे असेच हाती अचल धुवा परी आपली प्रीती मुक्तीला पावलं प्रीतीसाठी जन्म पाहिजे पुन्हा उमलली कलवी भावना उमलली कलवी भावना नसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना उमलली कलवी भावना उमलली कलवी भावना हाती नाही येणे हाती नाही जाणे हाती नाही येणे हाती नाही जाणे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे हे तर माझे गाणे हाती नाही येणे पाण्यासंगे महाग झाला नवरा बाजारात बाबा म्हणतो जागा पोरी पळुनी अंधारात या नवऱ्याचा लिलाव करती ठरती तेच शहाणे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे हाती नाही येणे
खाणे घर उजळून आले, झाले सारे दंग. लाखासाठी प्रीती म्हणते, सोडा माझा संग. या लाखाची राख फासुनी सुटती लाख उखाणे. हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे, हे तर माझे गाणे. चैनीसाठी जगणे आता, चैनी जगण्यासाठी. बाई बाटली सट्टा घोडा, काही न उरले गाठी. किती करावे आनंदाचे, फसवे रोज बहाणे. हसत जगावे कोणी, हसत मरावे, हे तर माझे गाणे. हाती नाही दिसलीस तू, दिसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू. दिसलीस तू, फुलले ऋतू. दिसलीस तू, फुलले ऋतू. दिसलीस तू, फुलले ऋतू. उजळीत आशा, उजळीत आशा, उजळीत आशा. हसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू. दिसलीस तू, फुलले ऋतू. उरलेन आसू विरल्या व्यथाही, उरलेन आसू विरल्या व्यथाही. सुख होऊनिया, सुख होऊनिया. आलीस तू, आलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू. दिसलीस तू, फुलले ऋतू. दिसलीस तू, फुलले ऋतू. जाळीत होते मज चांदणे, ते जाळीत होते मज चांदणे. जे जाळीत होते, जाळीत होते, जाळीत होते मज चांदणे. जे ते अमृताचे, ते अमृताचे. केलेस तू, केलेस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू. दिसलीस तू, फुलले ऋतू. मौनातुनिये गाणे दिवाणे, मौनातुनिये गाणे दिवाणे. मौनातुनिये गाणे दिवाणे, मौनातुनिये
गाणे दिवाणे मौनातून ये गाणे दिवाणे त्याचा अनामी स्वरभास तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू जन्मात लाभे क्षण एकदा हा जन्मात लाभे जन्मात लाभे क्षण एकदा क्षण एकदा जन्मात लाभे जन्मात लाभे जन्मात लाभे क्षण एकदा ते भाग्य माझे झालीस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू उजळीत आशा उजळीत आशा उजळीत आशा हसलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू दिसलीस तू दिसलीस तू फुलले ऋतू गाणं हा कवितेचाच एक प्रकार आहे. चांगलं गाणं ही चांगली कविता असलीच पाहिजे. ग दि माडगूळकर यांनी लिहिलेलं कुठलंही गाणं ऐकताना आपण चांगली कविता ऐकल्याचा प्रत्यय आपल्याला येतो. जोगियासारखी कविता असो, स्वतंत्र सुचलेलं गाणं असो, सिनेमातल्या प्रसंगावर आधारलेलं गाणं असो किंवा गीत रामायणासारखं महागीत काव्य असो, ग दि माडगूळकरांची प्रतिभा नवी नवी रूप घेत प्रकट होते. माडगूळकरांच्या रससिद्ध प्रतिभेचं एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. आश्चर्याने तोंडात बोट घालणं हा शब्दप्रयोग माझ्या पूर्ण सरावाचा, पण त्याचा उपयोग कोणी गाण्यात करू शकेल यावर माझा विश्वास बसला नसता. पण शहा घाली बोट तोंडात झाला महार पंढरीनाथ या माडगूळकरांनी लिहिलेल्या ओळी ऐकल्या आणि मी थक्क झालो. जीवनातल्या नानाविध अनुभवांचं माडगूळकर सहज सोप्या भाषेत गाणं करतात आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेतात. जग हे बंदीशाला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला, किंवा एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, अशी अनेक सुभाषितं माडगूळकर सहज निर्माण करतात. धुंद मधुमती रात रे नाथ रे, असा तनमन नाचे यौवन नाचे हा प्रणयाचा धुंद क्षण एखाद्या टपोर फुलासारखा त्यांच्या शब्दातून फुलून येतो. हेच माडगूळकर गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण हे बालगीत लिहितात. तेव्हा लहान मुलांच्या भावविश्वाशी अशी एकरूपता साधतात की आपण थक्क होऊन जावं.
घन निळा लढिवाळा, झुलवू नको हिंदोळा, असे नादाच्या झुल्यावर त्यांचे शब्द झोके घेतात. नाचरे मोरा आंब्याच्या बनात या गाण्यातला प्रत्येक शब्द मोर होऊन पिसारा फुलवून नाचू लागतो. मराठी कवितेची परंपरा माडगुळकरांनी पचवली होती. अभंगापासून लावणीपर्यंत कुठलाही काव्य प्रकार ते लीलया खेळवीत. बुगडी माझी सांडली ग जात साताऱ्याला, चुगली नका सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला, हा लावणीचा अस्सल बाज माडगुळकर जितक्या सहजपणे उभा करू शकत तितक्या सहजपणे माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे समरगीत ते लिहित. इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे माडगुळकरांचं गाणं आपल्याला संतांच्या काळात घेऊन जातं. ग. माडगुळकर यांच्यासारखा गीतकार एखाद्या भाषेत असणं हे त्या भाषेचं ऐश्वर्य आहे असंच म्हटलं पाहिजे. ग. माडगुळकर यांची गाणी हे कुठल्याही भाषेला हेवा वाटावं असं मराठी भाषेचं ऐश्वर्य आहे. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. कोणी नाही थे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे संगडी, हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो जाची त्याला, प्रिय हो जाची त्याला. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. जो तो आपल्या जागी जखडे, नजर न धावे तटापलीकडे. उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला, उंबरी करीती लीला. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. कुणान माहित सजा किती ते, कोठून आलो ते नच स्मरते. सुटके लागी मन घाबरते, सुटके लागी मन घाबरते. जो आला तो रमला, जो आला तो रमला. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला.
कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे बहर धुंद वेणीवर यावा हळूच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा बहर धुंद वेणीवर यावा हळूच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा आणि अचानक गळून पडावे आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पाने डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भिन्न दिशाना झुरत फिरावे भिन्न दिशाना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले हळूच फुलांच्या बिलगुन गाली नाजूक गाणी कुणी गायली हळूच फुलांच्या बिलगुन गाली नाजूक गाणी कुणी गायली आता उरली आत विराणी आता उरली आर्त विराणी सूरच केविल वाळे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे जुळली हृदये सूरही जुळली तुझे नि माझे गीत तरळले गीत तरळले
जुळली हृदये सूरही जुळले तुझे नि माझे गीत तरळले गीत तरळले व्याकुळ डोळे कातरवे व्याकुळ डोळे कातरवे स्मरून आता जाणे कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे बहर धुंद वेणीवर यावा हळूच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा बहर धुंद वेणीवर यावा हळूच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा आणि अचानक गळून पडावे आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पाने डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भिन्न दिशाना झुरत फिरावे भिन्न दिशाना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे हळूच फुलांच्या बिलगुन गाली नाजूक गाणी कुणी गायली हळूच फुलांच्या बिलगुन गाली नाजूक गाणी
कुणी गायली. आता उरली आर्तविराणी, आता उरली आर्तविराणी, सूरच केविल वाळे. डोळ्यामधले आसू पुसते, ओठावरले गाणे, ओठावरले गाणे. जुळली हृदये सूरही जुळली, तुझे नि माझे गीत तरळली, गीत तरळली. जुळली हृदये सूरही जुळली, तुझे नि माझे गीत तरळले, गीत तरळले. व्याकुळ डोळे कातरवे, व्याकुळ डोळे कातरवे, स्मरून आता जाणे. भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे.
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत सेनानी स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत सेनानी तू सूर्याचे तेज उगदिते गांभीर्यही तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नस्तकेची वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे मोक्षमुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती मोक्षमुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते हे अधम रक्तरंजिते सृजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीर जनन के मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण ही स्वतंत्रते ही स्वतंत्रते ही स्वतंत्रते जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 हे स्तोत्र भारताच्या स्वातंत्र्यविषयक तत्वज्ञानाचा जयघोष करीत आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे, परकीय राजवट जाऊन स्वकीय राजवट येणं नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचं चैतन्य, राष्ट्राचा आत्मविकास, देशातील दुरिताचं तिमीर दूर करणाऱ्या सूर्याचं तेज, आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सर्व प्राप्त होणं म्हणजेच खरं स्वातंत्र्य. त्या दृष्टीनं पाहता अजून बराच मोठा प्रगतीचा पल्ला गाठायचा आहे. पंडित नेहरूंच्या शब्दात अद्यापि कैक मैलांचा अंतर तोडायचं आहे. संपूर्ण स्वातंत्र्याची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पूर्ण करायचं आहे. त्यासाठी जरुरी आहे निस्सीम स्वार्थ त्यागाच्या आदर्शांची. म्हणूनच आपल्या जीवनाच्या समिधांनी ज्यांनी राष्ट्रीय रणयज्ञ अखंड पेटता ठेवला होता, त्या आपल्या आदर्श पूर्वजांची आरती आज आपणास स्फूर्तिदायी ठरेल.
मेरू संकटी जन्मले या भारती राष्ट्रचक्रोद्धारिणी करुणाकरी ज्ञानामृती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती कोंदला अंधार मार्गी खाच खड्डे मातले कोंदला अंधार मार्गी खाच खड्डे मातले तस्करांनी वेढिले संभ्रमीच्या जाहले संभ्रमीच्या जाहले कृष्णा परिजे सारथी गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती संक्षेप जानी जीविती स्वार्थ हेतूला दिला संक्षेप जानी जीविती तो परार्थी पाहती आप्त विस्तारात ज्यांच्या आप्त विस्तारात ज्यांच्या देशही गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती लोकसेवा देरती आणि सौभद्रा परी देतात जे आत्माहुती गाऊ त्याना आरती 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 ज्यांची आरती अहर्निशी गावी अशा वीराग्रणींची या शिवरायांच्या मराठी मुलखाला कधीच वाण पडली नाही. देशावरील आक्रमकांची हड्डी नरम करण्यासाठी सिंधू नदी ओलांडून ज्यांनी अर्ध्या घटकेत लावले अटकेत आपुले झेंडे अशा झुंजारांचा हा महाराष्ट्र देश. ब्रिटिशांशी छेडलेल्या पहिल्या स्वातंत्र्य समराचं 1857च्या शौर्यशाली उठावाचं नेतृत्व याच महाराष्ट्राच्या 3 महनीय व्यक्तींनी केलं. त्या 3 महनीय विभूती म्हणजे नानासाहेब पेशवे, सेनापती तात्या टोपे आणि झाशीची राणी. ती झाशीची रणलक्ष्मी परदास्याच्या गडद अंधकारात एखाद्या दिव्य सौदामिनीप्रमाणे साऱ्या दुनियेचे डोळे दिपवीत लखलखली आणि ग्वाल्हेर जवळच्या धारातीर्थी
18 जून 1858 वीर मरण पावली. मेरी झासी नहीं दूंगी, नहीं दूंगी असं ब्रिटिशांना बजावणारी ती रणरागिणी, ती महाराष्ट्राची शूरकन्या या स्वातंत्र्य युद्धात का सामील झाली? केवळ राष्ट्र धर्म सर्वश्रेष्ठ मानल्यामुळेच ती स्पष्टपणे म्हणाली, मी आतशेर आट्याची धनीण, मजला विधवेला या युद्धाची काही एक गरज नव्हती. परंतु धर्मसंबंधे अभिमान धरून या साहसास मी प्रवृत्त झाले. द्वितीय बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे ते विठुरला वा कानपूरला सुखानं पेन्शन भोगत राहू शकले असते, पण ते तर या 57 क्रांतीचे सूत्रधार बनले. कारण त्यांची दृढ धारणा होती, दासपणे जगतात मिरविणे, त्याहून शतपट बरवे मरणे, पारतंत्र्य हा केवळ रौरव, अधपात हा पथ अनुसरणे. पेशव्यांचे अखेरचे सेनापती होते तात्या टोपे. संपूर्ण उत्तर भारतात जागोजागी युद्धाचा वणवा लावीत हा शूर सेनानी शिवरायांच्या विख्यात गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करीत होता. पण अखेर नशिबानं दगा दिला. म्हणूनच तात्या टोपेंना पराभूत शिवाजी असं म्हणतात. 1857च्या त्या युद्धाला एखाद्या वणव्याची उपमा देता येईल. केवढा प्रचंड वणवा, मीरत पासून डमडम पर्यंत लांब आणि गंगेपासून नर्मदेपर्यंत रुंद. अखेर हा वणवा विजला, म्हणजे विजल्यासारखा दिसला. वरवरची शांतता निर्माण झाली, पण भारतातील असंतोषाचा ज्वालामुखी आतल्या आत धुमसत होता. आणि मग महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीतून दिव्य तेजाचं एक ज्वाला शृंग वर उसळलं. त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके. आधुनिक भारताचा आद्य क्रांतिकारक. लहुजी वस्ताद मांग याच्याकडे शस्त्रास्त्र विद्या शिकलेल्या या वीरानं 1879 मध्ये बंडाचा झेंडा उभारला. पण हा वीरपुरुष दगाबाजीनं पकडला गेला. त्याचं बंड चिरडलं गेलं. पण जसं त्याचं बलिदान, तसंच त्याचं बाणीदार आत्मनिवेदन राष्ट्राच्या स्मृतिकोशात कायमच राहिलं. वासुदेव बळवंत आपल्या निवेदनात म्हणाले, जे गरीब लोक उपासमारीनं मरत होते त्यांना मी कसा वाचवू शकेन, याचा कित्येक वर्ष मी विचार करीत आलो आहे. ज्या भूमीच्या पोटी मी जन्मलो तिच्याच पोटी ही सारी लेकरं झाली. त्याने अन्नान्न करीत उपाशी मरावं आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावं हे मला पाहावलं नाही. आणि म्हणूनच मी ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारलं. हिंदू मुसलमान या दोघांच्याही माना लज्जेनं खाली जाव्यात असेच सारे प्रकार सध्या चालले आहेत. जर मी माझ्या योजनेत सफल झालो असतो तर हिंदुस्थानचं प्रजासत्ताक राज्य उत्पन्न करण्याचं माझं मनोवांछित ध्येय पूर्णतः सिद्धीस गेलं असतं. दधीची ऋषीने आपल्या अस्थी देवांच्या कल्याणाकरता हाताने काढून दिल्या. ईश्वरानं माझा बळी घेऊन तुमचं कल्याण करावं अशी मी त्यास उभय कर जोडून प्रार्थना करतो. आत्मसमर्पणानं दुःखातून आणि गुलामगिरीतून तुमची मुक्तता करण्याचा प्रयत्न का करू नये. वासुदेव बळवंतांनी सशस्त्र क्रांतिकारकांची एक परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्यांचे पट्टशिष्य नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांचे सहकारी न्यायमूर्ती तेलंग चंदावरकर इत्यादी विद्वान लोकसेवकांनी लोकशिक्षणातून लोकशक्ती जागृत करण्याचा सनदशीर मार्ग प्रवर्तित केला. रानडे, गोखले, गोपाळ गणेश आगरकर इत्यादींचा लोकजागृतीचा आणि समाज परिवर्तनाचा प्रवाह ज्योतिबा फुले, धोंडो केशव कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर, केसी बोले, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी अनेकांनी अधिक खोल आणि विस्तृत केला. महाराष्ट्रातील या देशभक्तांच्या नव्या पिढीपुढे आता जगातील स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रांची
आणि त्यांच्या मॅझिनी, गॅरिबाल्डी यांच्यासारख्या देशभक्तांची उदाहरणं होती. साहजिकच धार्मिक प्रार्थनांना नवा रंग चढला, नवं तेज आलं. तेच पुढं स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या प्रार्थनेत हे असं प्रकट झालं. हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम, हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम. स्वातंत्र्य सकल सुख निधी समर्पुनी कधी पुरविशील का. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. वा अमेरिका सुखविले स्वातंत्र्ये, भूजपान चीन तविले स्वातंत्र्ये, इटली ही तशी हसविली स्वातंत्र्ये. मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम. मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम. हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम. हे पक्षितरुवरी गाती स्वच्छंदे, काननी त्या परी रमती. मृगवृंदे स्वातंत्र्य सौख्य सेविती. आनंदे मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम. मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. दंडुनी दशानन तेव्हा दंडे, सुरवृंद रक्षिला देवा आनंदे. पांडवा राज तिथले गोविंदे. मग आम्हावरीच का दयान करशी मुनींद्र जन विश्राम. मग आम्हावरीच का दयान करशी मुनींद्र जन विश्राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. स्वातंत्र्य सकल सुख निधी समर्पुनी कधी पुरविशील का. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम. या ज्वलज्जहाल देशभक्तांच्या परंपरेची पताका चाफेकर बंधूंनी आपल्या खांद्यावर घेतली. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली असता गोऱ्या सोजीरांनी तिचा फायदा घेऊन जे अनन्वित अत्याचार नागरिकांवर केले त्याचा बदला घेण्यासाठी दामोदर हरी चाफेकर यांनी रँड आणि आयर्स्ट या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला. दामोदर हरी चाफेकरांच्या या कृत्याची खबर सरकारला देणाऱ्या देशद्रोहाचा बाळकृष्ण हरी आणि वासुदेव हरी आणि महादेव विनायक रानडे यांनी प्रतिशोध घेतला. परिणामी हे ज्वलंत देशभक्त ऐन तारुण्यात फाशी गेले. हसतमुखान वधस्तंभावर चढणाऱ्या तरुणांपैकी
वासुदेव हरी चाफेकर सर्वात लहान होता, अवघ्या 17 वर्षांचा. त्यानं दंडाधिकाऱ्याला हसत हसत निर्भयतेनं सांगितलं, साहेब, पुढल्या जन्मातील शिक्षा ही वाटल्यास आत्ताच देऊन टाका. या कालखंडात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीच्या निर्भय गर्जनाने महाराष्ट्र दणाणून गेला होता. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. अशा त्यांच्या लेखातून आणि लेखांमुळे बॉम्ब स्फोट होत आहेत की काय असं लंडन मधील साम्राज्य सत्तेला वाटू लागलं. त्यांच्या लेखणीला आणि वाणीला शिवरायांच्या भवानी तलवारीची धार आली. बंगालच्या फाळणीविरुद्ध त्यांनी महाराष्ट्रात रान पेटवलं. बंगालमधील वंगभंग विरोधी चळवळीला आणि वंदे मातरम आंदोलनाला अखिल भारतीय स्वरूप देण्यात टिळकाने अक्षरशः सिंहाचा वाटा उचलला होता. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. 1908 साली लोकमान्यांवर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यात येऊन त्यात त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. यामुळे टिळकांच्या साऱ्या लोकोत्तर गुणांचं सोनं अधिकच उजळून निघालं. काळ्या पाण्याची सजा सुनावणाऱ्या न्यायमूर्ती दावरना या तत्वज्ञ महापुरुषानं तिथल्या तिथं सांगितलं, राष्ट्रांच्या भवितव्यावर देखील सत्ता गाजवणाऱ्या उच्चतम शक्ती या विश्वात आहेत आणि त्यांचीच जर इच्छा असेल तर मी अंगीकारलेलं स्वराज्याचं कार्य सिद्धी जाण्यासाठी ही शिक्षा उपयुक्तच होईल. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या त्या भकास कारावासात गीता रहस्यासारखा युगप्रवर्तक महाग्रंथ लिहिला. टिळकांसारख्या पुण्यपुरुषाला काळ्या पाण्यावर पाठवूनच ब्रिटिशांची आसुरी लालसा शमली नाही. दडपशाहीचा दानवी वरवंटा स्वतंत्रता आंदोलनावर अधिकच जोरात फिरू लागला. पण दमनचक्राला भीतो कोण? जनमानसातील असंतोषाचा स्फोट 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरेच्या पिस्तुलातून प्रकट झाला. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरेने नाट्यगृहात वध केला आणि निर्भय निवेदनात त्यानं सांगितलं, जनतेच्या न्यायालयातील नियम असा आहे की जो हिंदी लोकांचे प्राण कवडीमोलाचे आहेत असं सुचवितो त्या अपराध्याला देहांताचीच शिक्षा, आणि ती जॅक्सनला देण्याचं काम माझ्या अंगावर पडल्यामुळे मी ही पवित्र गोष्ट केली आहे. इंग्रजांच्या जुलुमांचा सूड उगवण्यासाठी मी हे कृत्य केलं आहे. मी पळून जाऊ इच्छित नाही. कान्हेरेसारखे गोंडस रूपाचे कोवळे तरुण ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून स्वतःच्या बलिदानात सिद्ध झाले ते का? कारण एकच, हिंद मातेच्या वेदना आणि यातना पाहून रक्ताळले शरीर भडका जीवात झाला अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांचा अर्थ सवाल होता, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित माय भूही आम्ही खुले कशाला, बंदित माय भूही आम्ही खुले कशाला. जखडून बांधियेली बघवे तिच्यान हाला, तिज फास नित्य फटके हृदयात होय काला. रक्ताळले शरीर, रक्ताळले शरीर भडका जीवात झाला. आईस सोडवाया येणार कोण बोला, आईस सोडवाया येणार कोण बोला. पाहू स्वराज्याची
राज देशी या देही याच डोळा मरणे म्हणे नको जो काढा तया निराळा मरणे स्वये पठे जा मारून हाक काळा आईस सोडवाया तो मातृभक्त भोळा रक्ताळले शरीर रक्ताळले शरीर बडका जीवात झाला आईस सोडवाया येणार कोण बोला आईस सोडवाया येणार कोण बोला येणार कोण बोला येणार कोण बोला. कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे. बहर धुंद वेणीवर यावा हळूच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा बहर धुंद वेणीवर यावा हळूच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा आणि अचानक गळून पडावे आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पाने डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे. भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भिन्न दिशाना झुरत फिरावे भिन्न दिशाना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे ओठावरले गाणे. हळूच
हळूच फुलांच्या बिलगुल गाली नाजूक गाणी कुणी गायली. हळूच फुलांच्या बिलगुल गाली नाजूक गाणी कुणी गायली. आता उरली आर्त विराणी, आता उरली आर्त विराणी सूरच केविल वाळे. डोळ्यामधले आसू पुसते ओठावरले गाणे, ओठावरले गाणे. जुळली हृदये सूरही जुळली तुझे नि माझे गीत तरळली, गीत तरळली. जुळली हृदये सूरही जुळली तुझे नि माझे गीत तरळले, गीत तरळले. व्याकुळ डोळे कातरवे, व्याकुळ डोळे कातरवे स्मरून आता जाणे. मी चित्रपटासाठी संगीत दिलं आहे ही गोष्ट खरी, परंतु मी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या जेमतेम 8-10 एवढीच भरेल. माझा पहिला चित्रपट झालं गेलं विसरून जा सन 1958मध्ये तयार होत होता. माझे मित्र भास्करराव कुलकर्णी यांनी मला ही पहिली संधी दिली. त्या चित्रपटात बेबी नंदा, राजा गोसावी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. माझ्या मनात असा प्रश्न होता की आपल्याला गीतकार कोण मिळेल? ग.दी. माडगूळकर मिळतील की शांता शेळके की राजा बढे असतील, कदाचित पी. सावळारामसुद्धा असतील. परंतु प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी भास्करराव कुलकर्णींना असा सल्ला दिला की या चित्रपटाची गाणी तुम्ही यशवंत देवांच्याकडूनच लिहून घ्या. म्हटलं बापरे, माझा पहिला चित्रपट, त्याच्यासाठी संगीतही मीच देणार आणि गीतही मीच लिहिणार, कसं जमेल? पण झालं, या चित्रपटाची गाणी लोकांना आवडलीसुद्धा. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत तुम्हाला त्या जुन्या काळात घेऊन जाईल. नजरेने ओ म्हटले, तू नजरेने ओ म्हटले, मग वाचेने बदणार कधी. कर पडलेत गळ्यात तुझे पण, कर पडलेत गळ्यात तुझे पण, वरमाला पडणार कधी. तू नजरेने ओ म्हटले.
नजरेने हो म्हटले, तू नजरेने हो म्हटले, मग वाटेने बदणार कधी. कर पडले त गळ्यात तुझे पण, कर पडले त गळ्यात तुझे पण, वरमाला पडणार कधी. तू नजरेने हो म्हटले. तू नसताना तुझी आठवण तू नसताना तुझी आठवण मना जाळीते पदोपदी. एक विचारू तुला काय, एक विचारू तुला काय, होणार कधी सप्तपदी. तू नजरेने हो म्हटले, तू नजरेने हो म्हटले, मग वाटेने बदणार कधी. कर पडले त गळ्यात तुझे पण, कर पडले त गळ्यात तुझे पण, वरमाला पडणार कधी. तू नजरेने हो म्हटले. तुझे रूप कसे, ओठ मध्ये त्यात तुझे गीत कसे. चित्त मध्ये त्यात तुझी प्रीत कशी. बीज इथे आग तिथे सांग कशी. नीज माझी त्यात तुझे स्वप्न कसे कसे कसे. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे, ओठ मध्ये त्यात तुझे गीत कसे. चाल माझी त्यात तुझा डौल कसा. स्पर्श तिथे कंप तिथे सांग कसा. चाल माझी त्यात तुझा डौल कसा. स्पर्श तिथे कंप तिथे सांग कसा. गाल माझे त्यात तुझे रंग कसे कसे कसे. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे. ओठ माझे त्यात तुझे गीत कसे. देह तिथे प्राण तिथे सांग कसा. तान माझी त्यात तुझे सूर कसे कसे कसे. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे. ओठ माझे त्यात तुझे गीत कसे. तिथे चोरी तिथे सांग कशी. चोर तिथे चोरी तिथे सांग कशी. तुझे तीर कसे कसे कसे. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे. ओठ माझे त्यात तुझे गीत कसे. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे. ओठ माझे त्यात तुझे गीत कसे.
आभाळाच्या देवखरी हा उषःकाळ झाला, उषःकाळ झाला, रवी आला हो रवी आला, रवी रवी आला हो रवी आला, रवी पाने फुलमेली हो, थेंब गवाचे ल्याली हो, झाडे पाने फुलमेली हो, थेंब गवाचे ल्याली हो, प्रभात काळी निसर्ग राजा उजेडात न्हाळा, रवी आला हो रवी आला, रवी आला. कवाड अंगण उजळावे, फुलासवे मन उमलावे, कवाड अंगण उजळावे, फुलासवे मन उमलावे, हसली सदने हसली बदने तम बिरुनी गेला, रवी आला हो रवी आला, रवी आला. करू आरती तेजाची, तेजाची रविराजाची, मंगल ऐका मंगल देखा, मंगलमय बोला, रवी आला